एकच अडचण आहे, सिलेंडर मिळत नाहीये. हेच एक अडचण आहे आणि त्याच्यावर आम्ही आता चौकशी करून कोणत्या दिवशीचा लॉट यांचा चालू आहे ती माहिती काढू आणि तुम्हाला कधीपर्यंत सिलेंडर मिळेल हे सुद्धा सांगू. ठीक आहे. वेळेत गॅस नाही, घरपोच सेवा ठप्प. ऐन यात्रा काळातच नागरिकांचा संताप उसळला. वडूच पुरवठा विभागाला गॅस ग्राहकांचा घेराव. एजन्सी विरोधात निवेदन. गॅस ग्राहकांचा तहसीलदार कार्यालयापुढे हंबरडा. आपला आवाज न्यूजवर पाहू ही विशेष बातमी. वडू शहरात गॅस सिलेंडरच्या वितरणाचा बोजवारा उडाल्यानं नागरिकांचा संताप अनावर झाला असून आज संतप्त नागरिकांनी थेट पुरवठा विभागावर धडक देत आक्रमक निवेदन सादर केलंय. पैसे वेळेवर घेतात मग सेवा का नाही असा थेट सवाल करत नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारला. माहिती दिलेल्या नागरिकांनी माहितीनुसार वडू शहरात औंध येथील ज्योती गॅस एजन्सी मार्फत गॅस सिलेंडरचे वितरण केले जाते. मात्र गेल्या 15 दिवसांपासून वितरण पूर्णतः विस्कळीत झाले असून नागरिकांना अक्षरशः त्रासाला सामोरं जावं लागतंय. गॅस मिळवण्यासाठी नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत असून अनेक वेळा रिकाम्या हातानं परत जावे लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. सध्या गावोगावच्या यात्रा सुरू असून या यात्रांना मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होतीये. अशा ऐन यात्रेच्या काळात आणि तीव्र उन्हाळ्यातच गॅस तुटवड्याची समस्या निर्माण झाल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. स्वयंपाकासाठी अत्यावश्यक असलेला गॅस वेळेत न मिळाल्यानं यात्रेच्या पार्श्वभूमीवर अनेक कुटुंबियांची मोठी गैरसोय होतीये. घरपोच सेवा तर पूर्णपणे ठप्प झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. विशेष म्हणजे महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि कामगार वर्गाला याचा सर्वाधिक फटका बसतोय. रोजच्या स्वयंपाकासाठी अत्यावश्यक असलेला गॅस वेळेत न मिळाल्यानं घरगुती व्यवस्थापन कोलमडले असून पर्याय म्हणून लाकूड फाटा किंवा इतर साधनांचा वापर करण्याची वेळ अनेकांवर आली आहे. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम असल्याचं कारण पुढे केलं जात असलं तरी स्थानिक पातळीवरील नियोजनाचा पूर्ण अभाव आणि निष्काळजीपणा यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. समस्या आहे हे मान्य, पण व्यवस्थापन कुठे आहे असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आलाय. नागरिकांनी पुरवठा विभागानं तातडीनं हस्तक्षेप करून वेळेत गॅस वितरण सुरू करावे, घरपोच सेवा पुन्हा सुरू करावी, वितरणातील गोंधळ थांबवावा, एजन्सीवर कडक कारवाई करावी अशा ठोस मागण्या केल्या. याचवेळी पुरवठा अधिकारी अनुज जगताप यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर निवृत्त प्राचार्य महेश गोडसे यांच्यासह अनेक नागरिकांच्या सह्या असून लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय. आपला आवाज न्यूज प्रतिनिधी नितीन राऊत, वडूच. आम्ही नडवळवरून आलो. ऐका 2 मिनिटं. आणि मला सांगितलं यांनी गणेशवाडीला गाडी येणार त्या दिवशी झालंय आणि द्वार पोचचा मोठा बॅनर लावा. द्वार पोचच चालू राहणार. अजिबात कोणाला तिथे द्यायचं नाही. भले तुमचं आदल्या दिवशीचं म्हणजे नंतर देणार होते शुक्रवारी, ते सुद्धा शुक्रवारीच द्यायचं, गुरुवारी द्यायचं नाही. कोणी आलं त्यांना परत पाठवायचं. तुम्हाला तुमच्या घरी सिलेंडर मिळणार असं सांगा. साहेब मुख्य ऑफिसमधनं येत आहे तेवढ्यात तुम्ही काटकसर करून जे पुरवठा करायचा प्रयत्न करताय. तुम्हाला व्यक्तिगत यामध्ये फार दोष नाही, पण तिथं मागणी किती आहे किंवा बुकिंग किती आहे त्याप्रमाणात माल येत नाही हे तुम्हाला मालकांना निक्षून सांगा की बाबा हे माणसांचा संयम अंत पाहू नका. मी स्वतः सांगा पता नाही सर, तुम्हीच मोबाईलवर बोलत होता. काय होतंय माझा तुलनात्मक विचार केला का नाही, आपली ग्राहक संख्या प्रचंड आहे. खरं आहे. काय होते सत्य परिस्थिती तुमचा इथला दोष काउंटरचा फार असं म्हणता येणार नाही. वरचा तुमचा हेड ऑफिस आहोत आणि कंपनी नेमकं काय आहे तुम्ही वरिष्ठांशी पत्रव्यवहार करा. मॅडम जिल्हा पुरवठा शाखेची या एजन्सी बाबतीतच असं का होते? कॅश मेमो निघून मी स्वतः विचारलं आहे गॅस एजन्सीला की तुमच्या अशा तक्रारी पण आहेत. तेव्हा म्हणाले मॅडम आमची सगळ्यात जुनी एजन्सी आहे आणि आम्ही आतापर्यंत याच्यासाठी टिकून आहोत की आम्ही इमानदारीनं काम करत आहोत. त्याच्यामुळे त्यांनी मला असं सांगितलं या प्रश्नावर उत्तर की असं होत आहे का मॅडम अजून एक एजन्सी मागवा वडूसाठी असं आमचं म्हणणं आहे.
म्हणून दुसरी एजन्सी एक मी चौकशी करून द्यावी रोडसाठी त्यांना रोड होतोय. सिलेंडर पुरवण्याचं काम कर्मचारी व्यतिरिक्त बाहेरच्या लोकांसाठी काय काय वाटते मॅडम कधी परत कधी येऊन माझा नंबर देतोय. किती जण येणार आहे बघा नंबर द्या. हे 2-4 जणांचा मोबाईल नंबर द्या. आज न्यूजसाठी संदीप जठार गोंदवले.